विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था खांडेगाव पंचवार्षिक निवडणूक 2025-26 ते 2030-31 उत्साहामध्ये संपन्न झाली। शेतकरी विकास पॅनल खांडेगावचे विजयी उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघ कदम उत्तम लिंबाजी, मुसळे देवानंद गंगाराम, कुसळे सतीश बालाजी, तिमेवार मोतीराम गंगाधर, देवरे किसन मारुती, देवरे नरहरी विश्वनाथ, देवरे नवनाथ दत्तराव, सुपेकर राजाराम किशन, इतर मागासवर्गीय मतदारसंघ नरवाडे निवृत्ती शंकरराव, महिला राखीव मतदारसंघ कदम अश्विनी किरण, कुसळे सविता संजय, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ विशेष मागास प्रवर्ग राखीव बिनविरोध निवड उन्हाळे जिजाबाई लिंबाजी, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ आळणे समिद्राबाई अशोक या सर्व उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल शेतकरी विकास पॅनल खांडेगाव थोरावा रोडगा यांनी सर्व मतदार बंधू भगिनी सभासद नागरिक गावकरी या सर्वांचे आभार मानले आहेत। शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत मताने विजय झालेला आहे। निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे। खांडेगावच्या सर्व मतदारांनी आणि थोराच्या सर्व मतदारांनी पॅनल धरून रोडगे मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान केलेलं आहे आणि मोठ्या फरकानं शेतकरी विकास पॅनल विजयी झालेला आहे। सतीश कुसळे आहेत, सर्व खांडेगावकर मंडळी आहे, त्यानंतर नरहरी देवरे पाटील आहेत, किरण कदम आहेत, किशनराव देवरे पाटील आहेत। हे सगळे उमेदवार एकूणच सगळे उमेदवार हे बहुमताने निवडून आलेले आहेत। आमच्या गावातील आणि खांडेगावातील जेवढे काही ज्येष्ठ आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे राजूभाई नवघरे आमदार यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन लाभलेलं आहे। पुढील काय राहील तुमचं कामाच्या बाबतीत? कामाच्या बाबतीमध्ये खांडेगाव सोसायटी ही अवसायनात निघालेली होती, परंतु केवळ आणि केवळ सोसायटीचं अगोदरचं संचालक मंडळ होतं सतीश कुसळे यांच्या नेतृत्वाखालचं आमदार राजूभाई नवघरे यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत केली आणि अवसायनात गेलेली सोसायटी पुन्हा जाग्यावर आलेली आहे। आता पहिलं ध्येय राहील की 100% सोसायटी जी थकबाकीमध्ये आहे ती 100% नील करण्यात येईल आणि जास्तीत जास्त सभासदांना त्याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठी सोसायटीमार्फत मदत होईल याचा त्या पद्धतीनं सर्व संचालक मंडळ काम करते। 22 जून आज खांडेगाव सहकारी सोसायटीचे मतदान झालेले आहे। या सोसायटीमध्ये एकूण 13 उमेदवार होते। 13 उमेदवारापैकी 13 उमेदवार भरघोस मताधिक्याने निवडून आलेले आहेत। शेतकरी व तसेच मतदार बंधूंनी या 13 उमेदवारावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा कुठेही न जाता 13ही उमेदवारी चेअरमन या शेतकऱ्यांसाठी या मतदारांसाठी ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने मदत करतील आणि इथून पुढे भविष्यात पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या पातळीवर निवडणुका जाणार आहेत तालुक्याचं नेतृत्व आमदार राजू पाटील नवघरे यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून सर्व आम्ही एकजुटीने निवडणुका लढू एवढंच बोलतो। धन्यवाद। खांडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची आज निवडणूक झाली, मतदान झालं आणि या मतदानामध्ये थोरावा रोडगा आणि खांडेगाव येथील सर्व सभासदांनी एकतर्फी मतदान करून आमचा पॅनल प्रचंड बहुमताने निवडून दिलाय आणि याच्या पुढे ही सोसायटी शेतकऱ्यासाठी नवीन नवीन योजना आणून कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यासाठी काय काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू एवढे बोलतो। आज दिनांक 22 रोजी आपल्या खांडेगाव थोरावा आणि रोडगा या तिन्ही गावच्या सोसायटीचे इलेक्शन झालेलं आहे आणि इलेक्शन मध्ये संपूर्ण पॅनल शेतकरी विकास पॅनलला पूर्ण बहुमताने सर्व सभासदांनी विजय केलेला आहे। त्या सर्व सभासदाचे मी मनापासून आभार मानतो आणि याच पॅनलला मार्गदर्शन करणारे आदरणीय या तालुक्याचे आमदार राजू भैया यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल झालेला आहे आणि यानंतरही या सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासदांना कशी कोण्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्ज देता येईल आणि सोसायटी नील करून आपल्याला पुढची 5 वर्षामध्ये काय करता येईल हे सर्व आमचे निवडून आलेले डायरेक्टर करतील आणि यानंतर असेच एकजुटीनं यापुढे भी सर्वजण राहूत एवढे बोलतो आणि माझे प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।